नमस्ते मंडळी. तर आज मी तुम्हाला ना फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे. तर इथे ना फणसाचे गरे ना मी काढून घेतलेले आहेत. हे ना कच्चे गरे असतात. आता हे आपण ना कापायचे कसे ते तुम्हाला मी दाखवते. इथे आपण ना चाकू घेतलेला आहे आणि आता याच्या आतमधली बी आपण ना काढून घ्यायची. ही बी असते ना ती त्याला थोडीशी साल असते, ती आपण ना काढून घ्यायची. साल, आता ती साल जर हाताने निघत नसेल ना तर काय करायचं, चाकूने ना ती कट करून घ्यायची आणि त्याची साल काढून घ्यायची. साल काढायलाच पाहिजे असं काय नाही आहे, तर शिजल्यानंतर सुद्धा आपण ही काढू शकतो. पण जर तुम्हाला अगोदर काढून घ्यायची असेल ना तर चाकूने कापून ती साल काढून घ्यायची. एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण ही भाजी बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने ना मी हे गरे ना सर्व कापून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, आणि त्याच्यावरची साल सुद्धा काढून घेतली आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे तर थोडंसं हे उकडून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये मी उकडून घेणार आहे. 2-3 शिट्ट्या काढून घ्यायचे म्हणजे भाजी शिजायला वेळ लागत नाही. तर इथे मी टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल घालून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला. त्यानंतर त्यामध्ये हळद घातली, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी मालवणी मसाला 2 चमचे घातलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला असाल तो घातला तरीही चालेल. आपण इथे ना कुकरमध्ये जे गरे उकडून घेतले आहेत ना ते आता कुकरमधून काढून घ्यायचं. तर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि मी हे गरे आता काढून घेतले आहेत. आता आपण ना हे गरे याच्यामध्ये आपण ना पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं, फक्त वाफेवरतीही शिजवून घेतले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता हे पाणी सुटलेलं आहे त्याला. आता हे याच्यामध्ये मी मिक्स केले आणि ना आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं. या भाजीला वाटप वगैरे काहीच घालायची गरज नाही, झटपट अशी ही भाजी होते. रेसिपी जर आवडली ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर मी इथे ना हे ओलं खोबरं घातलेलं आहे. खूप छान अशी ही भाजी चवीला लागते आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही. बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा.